अनेकदा आपण ऐकतो की भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अधिकारी रंगेहात पकडले जातात, पण कोर्टात गेल्यावर निर्दोष सुटतात. असं का होतं? म्हणजे पुरावे असूनही केस का टिकत नाहीत? तर चला, आज आपण यामागची कायदेशीर गुंतागुंत अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. एक साधं चित्र डोळ्यासमोर आणूया. एक सरकारी अधिकारी आहे, त्याच्यावर लाच घेतल्याचा आरोप आहे आणि त्याच्याकडून रोख रक्कमसुद्धा जप्त केली आहे. आता हे सगळं बघितल्यावर काय वाटतं की केस अगदी सरळ आहे, नाही का? पुरावा तर समोर दिसतोय. मग असं असतानाही न्यायालय त्या अधिकाऱ्याला निर्दोष का सोडतं? इथेच कायद्याची खरी कसोटी लागते, कारण वरवर दिसतं तितकं हे सोपं नसतं. चला, यामधला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम कोणता आहे ते पाहूया. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार कोणताही खटला सिद्ध करायचा असेल तर दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे मागणी आणि दुसरी म्हणजे स्वीकृती. हा नियम समजला नाही तर ही प्रकरणं कोर्टात का पडतात हे आपल्याला कधीच कळणार नाही. तर बघा, मुद्दा अगदी सरळ आहे. सुप्रीम कोर्टाने हे अगदी स्पष्ट केलंय की आरोपीकडून फक्त पैसे सापडले म्हणजे तो लगेच दोषी ठरत नाही. सगळ्यात आधी हे सिद्ध करावं लागतं की त्या अधिकाऱ्याने स्वतःहून लाचेची मागणी केली होती. जर मागणीच सिद्ध झाली नाही तर मग प्रकरण तिथेच कोसरतं. संपला विषय. याचाच अर्थ सरकारी वकिलांना दोन वेगवेगळ्या गोष्टी सिद्ध कराव्या लागतात. एक, त्या अधिकाऱ्याने लाच मागितली होती, आणि दुसरं, त्याने ती रक्कम लाच म्हणूनच स्वीकारली. आणि गंमत म्हणजे या दोन्ही गोष्टी स्वतंत्रपणे सिद्ध कराव्या लागतात. एक सिद्ध झाली आणि दुसरी नाही तरी केस टिकत नाही. बरं, आता मागणी आणि स्वीकृती तर झाली, पण या व्यतिरिक्त सुद्धा अशी अनेक कारणं आहेत ज्यामुळे एखादी मजबूत वाटणारी केस न्यायालयात एकदम कमकुवत ठरते. चला पाहूया अशी कोणती कारणं आहेत. अनेकदा काय होतं, साक्षीदारच फितूर होतात. म्हणजे ज्यांनी तक्रार केलेली असते तेच कोर्टात जाऊन उलटं बोलतात. कधीकधी वेगवेगळ्या साक्षीदारांच्या जबाबातच फरक असतो, ज्यामुळे सगळा गोंधळ उडतो. आणि तिसरं म्हणजे खटला चालवण्यासाठी जी सरकारी मंजुरी लागते तीच कधीकधी चुकीच्या पद्धतीने घेतलेली असते. यातलं काहीही झालं की न्यायाधीशांच्या मनात एक वाजवी शंका निर्माण होते, आणि कायद्यानुसार त्या शंकेचा फायदा नेहमी आरोपीलाच मिळतो. पण या सगळ्या पारंपरिक कारणांपलीकडे आजच्या डिजिटल जगात एक खूप मोठं आव्हान समोर आलं आहे, आणि ते म्हणजे ऑडिओ रेकॉर्डिंग, व्हिडिओ क्लिप्स किंवा व्हॉट्सॲप चॅटसारख्या इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची विश्वासार्हता सिद्ध करणं. इलेक्ट्रॉनिक पुरावे कोर्टात सादर करायचे म्हणजे काही तांत्रिक आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्याच लागतात. यातलीच एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे हॅश व्हॅल्यू. आता हे काय आहे ते जरा सोप्या भाषेत समजून घेऊ. अच्छा, आता ही हॅश व्हॅल्यू म्हणजे काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर ही कोणत्याही डिजिटल फाईलची एक युनिक ओळख आहे. म्हणजे जसा आपला फिंगरप्रिंट असतो ना, जो जगात कोणाशीच मॅच होत नाही, अगदी तसंच प्रत्येक फाईलचा हॅश व्हॅल्यू हा युनिक असतो. आणि गंमत म्हणजे त्या फाईलमध्ये जर तुम्ही एक फुलस्टॉप जरी बदलला ना तरी तो हॅश व्हॅल्यू पूर्णपणे बदलून जातो. इतका तो सेन्सिटिव्ह असतो. आता बघा, मूळ कॉम्प्युटर किंवा सीसीटीव्ही कॅमेरा तर आपण कोर्टात नेऊ शकत नाही. मग काय करतो, त्याची एक कॉपी म्हणजे सीडी किंवा पेनड्राईव्हमध्ये सादर केली जाते. पण ही कॉपी खरी आहे, तिच्यात काही फेरफार नाही केलाय, हे कसं सिद्ध करायचं? बरोबर. त्यासाठीच भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 65B नुसार एका विशेष प्रमाणपत्राची गरज लागते. ही प्रक्रिया काम कशी करते ते समजून घेऊ. सगळ्यात आधी मूळ पुरावा रेकॉर्ड होतो, मग त्याची एक कॉपी न्यायालयासाठी तयार करतात, आणि मग कलम 65B अंतर्गत एक सर्टिफिकेट देतात, ज्यात स्पष्ट लिहिलेलं असतं की मूळ पुराव्याचा आणि या कॉपीचा हॅश व्हॅल्यू अगदी सारखा आहे. हे सर्टिफिकेट सिद्ध करतं की सादर केलेल्या कॉपीमध्ये काहीही बदल किंवा छेडछाड झालेली नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ही काही फक्त एक औपचारिक प्रक्रिया नाहीये. सुप्रीम कोर्टाने अनेकदा हे स्पष्ट केलंय की हे प्रमाणपत्र अनिवार्य आहे, म्हणजे कंपल्सरी आहे. जर हे सर्टिफिकेट नसेल तर तो डिजिटल पुरावा कोर्टात ग्राह्यच धरला जात नाही, मग तो कितीही महत्त्वाचा असला तरी. तर मग ह्या सगळ्या नियमांमुळे आणि किचकट प्रक्रियांमुळे गुन्हा सिद्ध करणं इतकं अवघड का होऊन बसतं? याचं उत्तर आपल्या न्यायव्यवस्थेच्या एका मूळ तत्वात आहे. आपल्याकडच्या फौजदारी कायद्याचं एक मूलभूत तत्व आहे, गुन्हा सिद्ध करण्याची सगळी जबाबदारी ही सरकारी पक्षाची असते, आणि तो गुन्हा वाजवी शंकेच्या पलीकडे जाऊन सिद्ध करावा लागतो. याचा सरळ अर्थ असा आहे की जर न्यायाधीशांच्या मनात 1% जरी शंका असेल की आरोपी कदाचित निर्दोष असू शकतो, तर त्याचा फायदा आरोपीलाच दिला जातो. म्हणूनच आपण आतापर्यंत ज्या नियमांबद्दल बोललो, मग तो मागणी आणि स्वीकृतीचा नियम असो किंवा डिजिटल पुराव्यांसाठीचं सर्टिफिकेट,
या कायद्यातल्या पळवाटा नाहीत. उलट ही आपल्या न्यायव्यवस्थेने दिलेली संरक्षक कवच आहेत. कशासाठी? तर कोणत्याही निर्दोष व्यक्तीला खोट्या किंवा बनावट पुराव्यांच्या आधारावर शिक्षा होऊ नये यासाठी. पण मग शेवटी एक प्रश्न उरतोच. निर्दोष व्यक्तींचं संरक्षण करण्यासाठी बनवलेले हे कठोर नियम आजच्या डिजिटल काळात खऱ्या गुन्हेगारांसाठी एक ढाल तर बनत नाहीयेत ना? न्याय आणि सुरक्षा यांच्यातला हा समतोल नेमका कसा साधायचा यावर नक्कीच विचार व्हायला हवा.